सतत गोठ्यातील वासरांजवळ जायचा एक तरुण. तो कुणाचा नातेवाईक नव्हता ना कुणाला ओळखीचा. फक्त शांतपणे यायचा, वासरांना बघायचा आणि काही वेळ थांबून निघून जायचा. गावकऱ्यांना सुरुवातीला फारसं वाटलं नाही, पण जसं जसं त्याचं रोजचं येणं जाणं वाढू लागलं, लोकांच्या मनात भीती शिरली. गावकरी बोलू लागले, हा नक्की साधा मुलगा नाही. इतका वेळ तो गोठ्याजवळ काय करतो, रात्री उशिरापर्यंत दिसतो, हे काहीतरी बरोबर नाही. बायका मुलं घाबरून घरातच राहू लागली. लहान मुलं रात्री बाहेर पडायला तयार नव्हती. काही म्हातारी मंडळी म्हणायची, आपल्या गावात काहीतरी अपशकुन घडणार आहे. रात्र जशी जशी गडद व्हायची तशी तशी भीती वाढत होती. कधी कुत्री भुंकायचे तर कधी सगळे दचकून उठायचे. कोणाला तरी भास व्हायचा, कुणीतरी गोठ्यात शिरले. शेतकरी रोज गोठ्याजवळ झोपायला लागले, पण तरीही तो तरुण कसा कुठून तरी दिसायचा. गावात अफवा पसरली, हा मुलगा जादूटोणा करतो, वासरांना मंत्र टाकतोय, तो रात्री वासरांशी कुजबुजतो. कुणी म्हणायचं तो आत्मा आहे, कुणी म्हणायचं तो चोरट्यांचा हेर आहे. गावकरी दोन गटात विभागले गेले. एक गट म्हणायचा तो साधा आहे, काही करत नाही, तर दुसरा गट म्हणायचा नाही, काहीतरी गडबड आहे. हळूहळू शेतकऱ्यांची झोप उडू लागली. गोठ्यात बांधलेल्या वासरांकडे लोक जपून पाहू लागले. जणू प्रत्येकाला वाटत होतं, आज नाही तर उद्या काहीतरी घडणारच आहे. आणि तसंच झालं. 22 डिसेंबरची ती रात्र. गाव शांत होतं, पण सकाळी जे दृश्य दिसलं त्यानं संपूर्ण वस्ती हलवून टाकली. शेतकरी रमेश तपखेडकर यांच्या गोठ्यातून 2 वासरं गायब झाली होती. कुलूप तसंच, दार तसंच, पण आत रिकामा गोठा. शेतकरी धावत बाहेर आले. गावात एकच गोंधळ उडाला, वासरं कुठं गेली? रात्री कुणी पाहिले का? आणि सगळ्यांच्या नजरा वळल्या त्या तरुणाकडे. तो रोज गोठ्याजवळ फिरणारा. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अज्ञात आरोपी. पोलिसांनी CCTV फुटेज तपासलं. त्यात एक पिकअप गाडी गोठ्याजवळ थांबते आणि वासरू त्यात चढवलं जातात. गावकरी थक्क झाले.